खरं तर भीमा नदीकाठी 6 तास वीज मिळावी म्हणून तुम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. नेमकी काय मागणी आहे, काय सांगाल? खरं तर जलसंपादन विभागाचा कारभार कसा आहे हे या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन करताना दिसून आलेलं आहे. अल निनो काही अचानक आलेला नाही आहे. यावर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार हे जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी स्पष्ट झालेलं होतं, असा अंदाज आलेला होता. आणि अल निनो याचा अर्थ पाऊस लांबणार, पावसाची टक्केवारी कमी होणार. पण हवामान खात्याचे वेगवेगळ्या एजन्सीज आजही ठामपणानं सांगतात की सरासरीच्या 90% तरी पाऊस पडणारच. म्हणजे याचा अर्थ पाऊस मागं पुढं होऊ शकेल, परंतु पडणारा पाऊस हा 10%च कमी पडणार आहे. म्हणजे यावर्षी पुन्हा आणि उजनीमध्ये पाणी येणार आहे. मग उन्हाळ्यामध्ये विशेषतः मार्च, एप्रिल, मे आणि आता जूनमधला सुद्धा जो पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्या संभाव्य तुटवडा निर्माण झाला तर कशा पद्धतीचं पाण्याचं वाटप करायला पाहिजे याचं नियोजन जलसंपदा विभागाकडे पाहिजे होतं. परंतु त्यांनी ते केलेलं नाही आहे. खरं तर उजनीच्या पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे. 1 नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. जवळजवळ डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी प्रवाहित होतं, उजनी फुल्ल भरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर इतका मोठा पाऊस पडलेला होता की पाण्याची फारशी गरज नव्हती. तरीसुद्धा काही गरज नसताना पाण्याची आवर्तनं का दिली गेली, भीमा नदीमध्ये पाणी का सोडलं गेलं, याचं सगळं ऑडिट झालं पाहिजे. कारण पाणी उजनी पूर्ण भरल्यानंतर जवळजवळ 2 वर्षे पाणी पुरायला पाहिजे, परंतु तसं झालेलं नाही आहे. याला केवळ जबाबदार आहे ते जलसंपादन खातं आहे आणि त्यांनी नियोजन केलेलं नाही. आणि जेव्हा संकट दारात आलं त्यावेळी पहिला घाव घातला गेला तो शेतकऱ्यावर. मला मान्य आहे की पिण्याचं पाणी आरक्षित केलं पाहिजे, पहिला प्राधान्यानं पिण्याचं पाणी दिलं पाहिजे. पण पिण्याचं पाणी जे उपसा करतात त्या ग्रामपंचायती असोत, नगरपालिका असोत, महापालिका असोत, यांना जलसंपदा विभागानं धोक्याचा इशारा दिला का? पाणी जपून वापरा, पाण्याचं जरा काटकसर करा असं सांगितलं का? आजही शहरामध्ये पाणी धोधो वाहताना दिसतंय आणि तिकडं शेतकरी मात्र पाण्यासाठी तरसताना दिसतो. टंचाईचा फटका एकट्या शेतकऱ्यालाच का? सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं असतं तर निश्चितच या संकटावर मात करता आलं असतं. औद्योगिक क्षेत्राला जाणाऱ्या पाण्यावर काय काटकसर केली या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. म्हणून 8 तास वीज जी काय आमची हक्काची आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे, ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. भूगर्भातलं पाणी उपसायला सुद्धा तुम्ही बंदी घालता, त्यालासुद्धा तुम्ही वीज पुरवठा कमी केलेला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. ते पावसाळी अधिवेशनामध्ये जे आहे शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करा या मागण्यासाठी विरोधकांनी पायऱ्यावरच त्यांनी आंदोलन केलेलं आहे. खरं तर विरोधकांनी सभागृहातून सरकारला पळवून लावलं पाहिजे. एवढी एकजूट आणि एवढी आक्रमकता सभागृहामध्ये दाखवली पाहिजे. पायऱ्यावर करायला माझी काय हरकत नाही, पण पायऱ्यावरचं आंदोलन झाल्यानंतर आज सभागृहामध्ये अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे की सरकारला पळ काढला पाहिजे. नाहीतर मग 7-12 कोरा करण्याचा निर्णय घेण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण याच सरकारने, याच मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये सांगितलं होतं 30 जूनच्या आत कसल्याही परिस्थितीमध्ये 7-12 कोरा करतो. तो शब्द कुठं गेला? का तो शब्द पाळला जात नाही याचा जाब विचारला पाहिजे. त्याचबरोबर या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनामध्ये हा जो काय गलतानपणा जलसंपदा विभागाचा आहे, त्याचबरोबर पाण्याची जी टंचाई आहे आणि ती कृत्रिम टंचाई ज्यांनी निर्माण केली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी काय आज आवाज उठवणार आहेत
शेतकरी पाण्यासाठी तरसत असताना एक काही सन्मानी अपवाद सोडले तर एक सुद्धा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्याकडे फिरकायला तयार नाही. खरं तर शेतकऱ्यांनी आता या लोकप्रतिनिधींना तोडवूनच आणलं पाहिजे. अरे शेतकऱ्यांची मतं घेता आणि मग शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्याबरोबर येत नाही, त्यांच्या मतीला जाणार नाही. एवढा माज कसला आला लोकप्रतिनिधींना याचा जाबसुद्धा शेतकऱ्यांनी विचारणं गरजेचं आहे. थकीत साखर कारखाने बंद होऊन 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये अजूनही शेतकऱ्याला ऊसाची बिलं मिळालेली नाही आहेत. त्याला जबाबदार कोण? ऊस बिलाच्या अनुषंगानं गोकुळ शुगर्सचं या ठिकाणी ऊस बिलासाठी खूप दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. त्यापैकी एका शेतकऱ्यानं कालच विष घेऊन आत्महत्या केली अशा पद्धतीची बातमी समोर येते. खरं तर साखर आयुक्तांनी आदेश देऊन सुद्धा जर का त्या गोकुळ शुगरच्या चेअरमन आणि संचालकांच्या मालमत्तेची जप्ती करून लिलावात काढून शेतकऱ्यांचे पैसे दिले नसतील तर त्याला जबाबदार जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत आणि त्याचबरोबर हे पैसे बुडवणारे गोकुळचे जे कोणी चेअरमन असतील किंवा संचालक असतील जबाबदार आहेत. या सगळ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही काय भेट वगैरे घेणार आहात का त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येग्रस्त? हो, माझा प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी निश्चितच मी जाईन. परंतु मी शेतकऱ्यांना एवढाच सल्ला देईन, आत्महत्या करण्यापेक्षा ज्या हरामखोरांनी आपले पैसे बुडवलेले आहेत त्यांच्या घरात घुसा, भांडीकुंडी बाहेर काढा. आपलं कर्ज थकल्यानंतर आपली भांडीकुंडी जप्त केली जातात का नाही? मग आपल्या ऊसाची बिलं थकल्यानंतर या चेअरमन आणि संचालकाच्या घरातली भांडीकुंडी आपण बाहेर का काढू नये? कायदा आपल्या बाजूने असताना जर का कायद्याची अंमलबजावणी प्रशासन करणार नसेल तर शेवटी कायदा हातात घेऊन आपल्यालाच यांच्या घरातल्या भांडीकुंडी बाहेर काढल्याशिवाय आपले पैसे मिळणार नाहीत. त्यांच्या चैना थांबल्या नाहीत, लक्षात ठेवा. त्यांचे खर्च थांबलेले नाहीत, फक्त शेतकऱ्यांचे पैसे तुंबलेले आहेत. साहेब, पंढरपूर येथे रोहित आपण देखील इथं उपस्थित होता. अधिवेशनाच्या आधी तिथं काहीतरी मिटिंग लावून याची तोडगा काढावं सांगण्यात आलं होतं, पण आज अधिवेशनात कोणतं देखील तोडगा निघाला नाही. शेतकऱ्याला फसवलंय, रोहित पवारला फसवलं असं वाटतंय. आता खरं तर ज्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं त्या गिरीश महाजन यांना रोहित पवारांनी सभागृहामध्ये विचारलं पाहिजे आणि मग त्यांनी थापा मारल्या का? त्यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप आणला होता काय? असंच मनानं सांगितलं होतं हेही कळालं पाहिजे. आणि जसं 30 जूनच्या आत 7/12 कोरा करतो असं मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन होतं तसं हे सुद्धा आश्वासन खोटं आहे काय? हे आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहातल्या आमदारांनी सरकारला धारेवर धरून विचारलं पाहिजे. राष्ट्रवादीच्याच आमदार सरकार जर फसवत असेल तर मग आमदार म्हणून आपण तिथं गेलेला आहात, तिथं सभागृहामध्ये तुम्ही काय करणार आहात याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि त्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांनीही स्वतः शेतकऱ्यांची बिलं अजून सगळी दिलेली नाही आहेत. ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटून आता शिंदे गटात जात आहेत. कालच राज ठाकरेंनी असं विधान केलेलं आहे की जर हे फुटून खासदार शिंदे सेनेत जात असतील हे भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतात, मात्र शिंदे सेनेतच का जात आहेत? कारण भाजपमध्ये अंतर्गत कलह खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. 1 वर्ष थांबा, त्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट असतील ते दिसतील. नेमकं काय चालू आहे? खरं तर इथं लोकप्रतिनिधींचा घाऊक बाजार चालू आहे, घोडे बाजार चालू आहे. आणि दुर्दैवानं इथं मतदारसंघामध्ये शेड्यू ठोकणारे तथाकथित मजबूत कणखर नेतृत्व तिथं स्वतःला विक्रीस काढताना दिसत आहेत. ही भारतीय लोकशाहीची अत्यंत केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला काही अंशी मतदारसुद्धा जबाबदार आहेत, कारण मतदारांनी सुद्धा यावेळी 1,500-2,000 रुपये घेतल्याशिवाय मतं दिलेली नाहीत. आणि जर लोकच विकाऊ असतील तर त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निश्चितच विकाऊ निघणार हे आधीच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, हे लक्षात ठेवा. भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे का? भाजप हा पक्ष नाही, हे एक टोळकं झालेलं आहे. आणि काही करून सत्ता ताब्यात ठेवा यासाठी जे काही करायला लागेल ते कमरेचं काढून डोक्याला गुंडाळा, पण सत्तेत राहा या प्रवृत्तीचं एक टोळकं भाजपमध्ये तयार झालेलं आहे. आज महायुतीचं विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे. महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत. ते जल्लोष साजरा केला जातो. मी आत्ताच सांगितलं की या
ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याला मतदान करणारे सुद्धा मतदार ही काही सामान्य मतदार नव्हते, ते लोकप्रतिनिधीच होते, नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील. घोडे बाजार घाऊक चालू आहे आणि घोडे बाजारामध्ये घोडा विकत घेण्या एवढा अमाप पैसा जर का भाजपकडे असेल तर एकतर्फी निवडणूक झाली तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. ओके ओके.